सत्य असेल तेच दिसेल. अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी एकावर गुन्हा दाखल. आरोपीनं फूस लावून पळवून नेऊन केला बेकायदेशीर विवाह. जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीला फूस लावून अपहरण करत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नारायण आबासो चव्हाण राहणार वळसंग तालुका जत जिल्हा सांगली याच्या विरुद्ध जत पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 28 एप्रिल 2026 रोजी शेड्याळ तालुक्यात जत इथं घडली होती. मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असूनही आरोपीनं तिला घरातून फूस लावून पळवून नेलं. त्यानंतर तिच्याशी बेकायदेशीर बालविवाह करून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी 31 जुलै 2026 रोजी जत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 137(2)64(2) बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण अधिनियम पोक्सो 2012 चे कलम 4, 5 आणि 6, बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 चे कलम 9 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक घेरडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक लातुरे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लातुरे करत आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.